स्टार्ट त्यात काय काय व्यवस्थित नाही दुसरं कंट्रोलर स्पेलिंग बरोबर आहे, ऍक्शन बरोबर आहे, आयडी काल झालं का? काल कुठला प्रॉब्लेम होमचं नाही रे, तुम्ही कुठलाही देऊ शकता. URL ऑफ पॅरामीटर बरोबर आहे, ऑप्शनल ते पण बरोबर आहे. resource.axt स्टार डिफॉल्ट बरोबर आहे. तर थोडा वेळ वाटलं सर, एकदा लिस्ट झालं आपलं की कळून त्याचा प्रॉब्लेम काय आहे. नंतर वाटलं सर नवीन प्रोजेक्ट क्रिएट करून पण ट्राय करू. ओके, सो आज आपल्याला काय करायचं आहे, हा लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टमचा एक प्रोजेक्ट बनवायचा आहे. लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टम. हा प्रोजेक्ट का घेतोय याच्या मागचं मेन रिझन काय सांगतो मला. पहिला आपलं क्रूड ऑपरेशन प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओके, हा मेन एम आहे. दुसरा एम काय आहे तर हा रोल बेस आहे, म्हणजे यामध्ये 2 युजर्स आहेत, एक आहे स्टुडंट आणि दुसरा आहे लायब्ररियन. ओके, जरी बुक इश्यू करायचं काम, रिटर्न करायचं काम लायब्ररीन करत असला, जो युजर स्टुडंट आहे त्याला फक्त काय करता येईल, लॉग इन करता येईल आणि त्याच्याच अकाउंटमध्ये किती बुक इश्यू झालेले आहेत आणि त्याला जर फाईन असेल तर किती फाईन त्याला बसलेला आहे आतापर्यंत किंवा एखाद्या स्पेसिफिक बुकला, हे त्याला सर्च करता आला पाहिजे. ओके, हा जो फाईनचा पार्ट आहे फाईनवाला, हा आपण फ्युचर एनहान्समेंट होणार आहे. म्हणजे काय, आपला प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर आपण तो एक परत करणार आहे. ओके, त्यामुळे हा फाईन जर स्किप केला आपण तर स्टुडंट काय करेल, साइन अप करेल, देन लॉग इन करेल. ओके, त्याच्यानंतर चेक इश्यूड बुक लिस्ट बघेल, तो कधी इश्यू झाला आहे, कोणता बुक आहे, त्याचे डिटेल्स काय आहेत तो बघेल स्टुडंट. ऑल बुक्स ॲज वेल ॲज अ सिंगल इंडिव्हिज्युअल बुक इन डिटेल. प्लस त्याच्याबरोबर तो काय करेल, साइन अप लॉग इन. ओके, एवढे काम झालेले फोर आणि ॲडिशनल चेक फाईन डिटेल्स. त्याला काय काय फाईन अप्लाय केलेला आहे तो फाईन पण तो बघेल, चेक करेल. पण हा आपण नंतर करणार आहे, स्किप वाटल्यास तुम्हाला नंतर हा करून दाखवेल मी, घरी करून आणून इथे फक्त एक्सप्लेन करेल, त्याला थोडा वेळ जास्त येईल. देन आता लायब्ररीमध्ये काय करणार आपण, लायब्ररियनला तो काय करेल, सेम साइन अप करेल, लॉग इन करेल, त्याच्यानंतर तो अप्रूव्ह स्टुडंट करेल. एखाद्या स्टुडंटनं जरी साइन अप केला, रजिस्ट्रेशन केला, तरी सुद्धा त्याला लॉग इन करू द्यायचं का नाही आहे, बुक इश्यू करायचा का नाही, हा लायब्ररीन डिसाईड करेल. ज्यावेळेस जोपर्यंत तो अप्रूव्ह नाही करणार त्या स्टुडंटला बुक इश्यू नाही होणार. हो सर, त्याने अप्रुव्हल जर रिमूव्ह केलं तरी त्या स्टुडंटला बुक इश्यू नाही होणार. अप्रुव्हल दिलं तरच त्याला बुक मिळेल. फॉर एक्झाम्पल, एखाद्याने ॲडमिशन घेतलेलं नाही आहे पण तो आला बुक घ्यायला, लायब्ररीन त्याला इश्यू नाही करणार. ॲडमिशन घेतलेलं आहे पण त्याचा कोर्स कंप्लीट झालेला आहे, पासआउट झाला आहे तो, तरी पण लायब्ररीन त्याला बुक इश्यू नाही करणार, लाईक दॅट. ओके, सो नेक्स्ट काय आहे, ॲड बुक्स. त्याला पाहिजे असतील तेवढे नंबर ऑफ बुक्स तो ॲड करेल. दरवर्षी तो परचेस करेल लायब्ररीयन आणि तिथे बुक्स तो ॲड करेल. आता ह्यामध्ये तुम्हाला एक मी एक्स्ट्रा टास्क सांगणार आहे, वी यूज अ बारकोड टू इश्यू दॅट बुक. ओके, त्या बारकोडसाठी तुम्ही तुमचा मोबाईलचा बारकोड रीडर वापरा, किंवा जर इन केस पॉसिबल झालं कोणाकडे तर बारकोड रीडर नावाचा एक डिव्हाइस मिळतो 200-300 रुपयाला, हँडहेल्ड बारकोड रीडर असं बघा. तुम्ही जर बघितलं एखाद्या डीमार्टला किंवा इथं बघितलं कुठं, असे बारकोड स्कॅन करतात त्या प्रोडक्टचे हँडहेल्ड स्कॅनरवरून त्या, आणि तिथं तो टेक्स्ट बॉक्समध्ये त्या टाईप करतो. सो त्या डिव्हाइसला यूज करायला असं काही एक सॉफ्टवेअरची काही गरज नाही आहे, ते प्लग अँड प्ले असतं. ज्यावेळेस तुम्ही XYZ लेवलवरचा किंवा प्रोडक्टवरचा बारकोड स्कॅन करता, ज्या ठिकाणी तो तुम्ही कर्सर ब्लिंक करताय तिथे तो फक्त काय करतो, तो नंबर बारकोडचा टाईप करून पेस्ट करत असतो. सो इथं आपल्याकडे तो स्कॅनर नाही आहे, बारकोड स्कॅनर नाही आहे. सो आपण काय करणार, एंटर बारकोड म्हणून तिथं मॅन्युअली बारकोड टाईप करायला त्याला फॅसिलिटी देणार. तुमचं काम काय आहे, फर्स्ट स्टडी अबाउट बारकोड. व्हॉट इज अ बारकोड, हाऊ इट वर्क, व्हॉट आर द रूल्स ऑफ बारकोड क्रिएशन जनरेशन, किती डिजिटचा बारकोड असतो, आणि ते मॅपिंग करणं. समजलं.
तो ह्याच्याने तुम्हाला एक थोडं नवीन पार्ट शिकायला मिळेल. जर जमलं, जर पॉसिबल, जर अवेलेबल झालंय तर कुणाकडे बारकोड रीडर, तर मी ट्राय करेन. नाही मिळालं तर मॅन्युअली आपण एंटर करणार. ओके, तो पण फ्युचर एनहान्समेंट टाकून देऊ आपण. When that librarian is adding book, he will add a barcode of that book. आता तो बारकोड तो मॅन्युअली टाईप नाही करणार. तो काय करेल, सिम्पली बुकची इन्फॉर्मेशन ऍड करेल, ऑटोमॅटिक त्याचा बारकोड जनरेट झाला पाहिजे. समजतोय? जनरली तुम्ही जर नेटवर बघितला, व्हॉट इज अ बारकोड, व्हॉट इज अ सी दिस टाइप ऑफ बारकोड्स आर देअर. आता या बारकोड मध्ये ना, आय थिंक 10 डिजिटचा काहीतरी असतो तो कोड, बारकोड. सो ज्यावेळेस मी प्रोडक्ट टाईप करेन, ऑटोमॅटिक त्याचा बारकोड जनरेट झाला पाहिजे त्या प्रोडक्टचा, आणि तिथं ऍड झाला पाहिजे. सी, हा बारकोड आहे. असे हे बारकोड येणार, आणि ह्याला मॅपिंगला बॅकएंडला डिजिट असणार आहेत. हे बघा, 0 to 9 नंबर असणार आहे तिथं बॅकएंडला. या टाईपची तुम्ही बारकोड जनरेट करणार. म्हणजे काय, तुमचा 9 डिजिटचा बारकोड असेल, 9 or 10 डिजिटचा. समजतोय? सो बारकोड जनरेटचं काम तुम्ही करणार आहे. हाऊ टू डू दॅट, जनरेट बारकोड. मी बुकची इन्फॉर्मेशन ऍड केली, ऑटोमॅटिक त्याचा बारकोड जनरेट होऊन डेटाबेसमध्ये स्टोअर झाला पाहिजे. कसं करणार? व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड दॅट? विच टेक्निक वी यूज? येस, रॅन्डमली जनरेट करणार. पण काय करावं लागेल, कुठले टेक्निक वापरावं लागेल आपल्याला, डेटाबेसची किंवा .NETची? We write one a trigger at a backend. When we perform insert operation on a table book, automatic it will generate barcode of that book. समजतोय? मग हा बारकोड जनरेट होईल आणि त्या कॉलम मध्ये स्टोअर केला जाईल. ओके, म्हणजे काय होईल, बुक इश्यू करताना आणि रिटर्न करताना तो बारकोडच्या बेसवर पण आपल्याला रिटर्न घेता आला पाहिजे. आयदर बारकोड और बुक आयडी और बाय बुक नेम, सॉरी स्टुडंट नेम, तिन्हीपैकी कुठला तरी एक टाकला, त्याच्या बेसवर मी काय करेन, बुक रिटर्न करायचं काम करेन. समजतोय? असा काही रूल नाही की मी बुक आयडी टाकला पाहिजे. एखादा स्टुडंट आला, तो म्हणला मला माझं बुक रिटर्न करायचंय, स्टुडंटचं नाव आयडी विचारला, रिटर्न झाला पाहिजे. त्या समोर सगळी लिस्ट येईल, त्यातला कुठला बुक रिटर्न करायचा तो बघेन मी, रिटर्न करून टाकेन. सेकंड, बुकचा आयडी आला, तो बुक घेऊन आलेला आहे, नंबर बघितला, टाईप केला, रिटर्न करून टाकला सिंगल. पण तो स्टुडंट काय केलाय, 8-10 बुक्स त्याचे एकदमच घेऊन आलेला आहे. आता प्रत्येक बुकला मी इथं चेक करत प्रोसेस नाही करणार. मी डायरेक्ट काय करेन, स्टुडंटचं नाव विचारेन किंवा त्याचा आयडी विचारेन, त्या स्टुडंटला सिलेक्ट करेन, सगळ्या बुकची लिस्ट येऊन जाईल माझ्यासमोर, चेक बॉक्सेस येऊन जातील. मी त्याला काय करेन, जे जे बुक्स रिटर्न करायचे आहेत व्हेरीफाय करून घेईन, येस दिस बुक्स, ओके, तेवढेच बुक्स मी सिलेक्ट करेन, सबमिट करेन. सिंगल शॉटमध्ये माझे सगळे बुक्स बल्कमध्ये रिटर्न होतील. समजतोय? आता ही टास्क तुम्हाला करायची आहे. ही सगळी टास्क मी तुम्हाला चेकबॉक्स दाखवलेला आहे बल्क सबमिशनचा. हे थोडा त्रास होईल, पण काय होतंय, ह्या टाईपचे सिनेरिओ तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये वापरू शकता वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये. ओके, आणि याला टाइम बाउंड मध्ये कम्प्लिशन होत नाही. तुम्हाला एक्स्ट्रा टाइम द्यावा लागेल, दिवस रात्र बसावं लागेल, मग तो कम्प्लीट होईल. मग तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. मग तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये म्हणा किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी प्लेसमध्ये या टाईपचे लॉजिक्स वापरू शकता. सिंपल, फक्त लायब्ररीचं क्रूड ऑपरेशन म्हणजे काय, ऍड बुक, इश्यू बुक, रिटर्न बुक. लायब्ररी प्रोजेक्ट होत नाही कम्प्लीट. ह्याच्यामध्ये बॅकएंडला काही वेगवेगळे कंडिशन असतात.
लायब्ररियनला सिंगल बुक रिटर्न करून घ्यायचंय, ही विल रिटर्न दॅट बुक बाय दॅट बारकोड आयडी स्कॅनर. आता पण आमच्या लायब्ररीकडे बारकोड स्कॅनर नाहीये, 10 डिजिट्स तो टाईप करत नाही बसणार. त्याला मी वरती आणखीन एक ऑप्शन देईन, एंटर बुक आयडी, जो 1 2 3 काहीतरी नंबर असेल, 2 डिजिट 3 डिजिटचा जो असेल तेवढा टाईप करेल, तो रिटर्न करून घेईल. ओके. पण बल्कमध्ये एकदमच रिटर्न करायचे लायब्ररीला, तर तो स्टुडंटच्या आयडीनं सिलेक्ट सर्च करेल, त्याला जेवढे इश्यू झालेले आहेत बुक्स पण रिटर्न नाही केलेले तेवढ्यांची लिस्ट येईल. त्यातले किती बुक्स रिटर्न करायचे आहेत, मे बी ऑल, मे बी 1 or 2, मे बी एन नंबर ऑफ, तेवढेच मी चेकबॉक्स सिलेक्ट करेन, तेवढेच त्या डेटला रिटर्न होऊन जातील. समजलं? मग तेवढ्यावर त्याचा फाईन पण जनरेट होईल आणि त्याला फाईन भरायला आपण सांगणार आहे. सो म्हणजे एक लायब्ररी मॅनेजमेंटच्या सिस्टमचा प्रोजेक्ट झाला. सो हा आपला फ्युचर एनहान्समेंट आहे, बारकोड ऍड करणं. दुसरा काय आहे, फाईन जनरेशनचा. ह्या 2 टास्क आपल्याला फ्युचर एनहान्समेंट ठेवायचे आहेत. ओके नाव. सो ह्यासाठी काय केलं आपण लायब्ररीसाठी. आता ह्याचा दुसरा बेनिफिट काय आहे, पहिला काय झाला, क्रूड ऑपरेशनची रिव्हिजन करणं. दुसरा बेनिफिट आहे रोल बेस ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन. हा एक कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचा आता याच्यानंतर. ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन हा खूप महत्वाचा आहे. जर माझ्या प्रोजेक्टमध्ये मल्टिपल युजर असतील, जनरली वेब बेस्ड ॲप्लिकेशनमध्ये म्हणा किंवा MVC मध्ये, मॅनेजमेंटच्या सॉफ्टवेअर्समध्ये मल्टिपल युजर्स असणार आहेत. प्रत्येकाचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी वेगवेगळ्या असणार आहेत, त्यांचे फॉर्म्स वेगवेगळे असणार आहेत यूज करायचे, राईट. सो तो लॉग इन केल्यावर कोणते पेजेस, कोणते कंट्रोलर, कोणते व्ह्यूज त्याला अलाउ करायचे, कोणते त्याला ब्लॉक करायचे. दिस इज डिसाइडेड बाय ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन. ऑथरायझेशन म्हणजे काय, दॅट पर्सन इज एलिजिबल टू ऍक्सेस माय ऍप्लिकेशन ऑर नॉट, याला म्हणणार आपण ऑथरायझेशन. जसं तुम्हाला इथे लेक्चरला बसायला परमिशन आहे बिकॉज यू आर स्टुडंट ऑफ टेकअप क्लासेस. टेकअप क्लासेसच्या बाहेरचं कोण असेल त्याला बसायला परमिशन नाही, मीन्स यू आर ऑथराइज पर्सन टू अटेंड लेक्चर्स. आता इथं तुम्ही कुठल्या लेक्चरला बसणार, जावाच्या का डॉटनेटच्या, दिस इज डिपेंड ऑन युअर रोल इन दिस ॲडमिशन. तुम्ही डॉटनेटला ॲडमिशन घेतलंय, तुम्ही डॉटनेटच्याच लेक्चरला बसणार. पायथॉनला ॲडमिशन घेतलंय, तो पायथॉनच्या लेक्चरला बसणार, तो डॉटनेटच्या लेक्चरला बसू शकणार नाही, अनलेस अँड अनटिल हायर ऑथॉरिटी अप्रूव्हिंग युअर रिक्वेस्ट. समजतोय? जर एखाद्याला वाटलं की बाबा पायथॉन बरोबर मला डॉटनेटच्या लेक्चरला बसायचं आहे, ही विल टेक परमिशन फ्रॉम हायर ऑथॉरिटी. आफ्टर दॅट ही विल अटेंड दॅट लेक्चर. समजतोय? व्हॉट इज द रोल, ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन, येस, दॅट पर्सन इज एलिजिबल टू कम इनसाइड अ लेक्चर हॉल. मग तो कुठल्या क्लासचा आहे, डॉटनेटचा आहे, पायथॉनचा आहे, मर्ज टॅगचा आहे, डोंट नो, पण तो बसू शकेल कधी, तो ऑथेंटिक असेल तरच. फरक कळाला? सो आपल्याला तेच वापरायचं ह्या प्रोजेक्टमध्ये. आफ्टर कम्प्लिशिंग दिस प्रोजेक्ट, ज्यावेळेस स्टुडंट लॉग इन करेल तो फक्त एवढे टास्क ऍक्सेस करेल, 1 2 3 4 4 मेनू ऍक्सेप्ट करेल. लायब्ररी असेल तर तो ह्या 6 मेनूजला ऍक्सेस करायला त्याला परमिशन आहे. जर समजा स्टुडंट लॉग इन केलं आणि त्याने ऍड बुकला क्लिक केला तरी त्याला तिथं ऍड बुक करता येणार नाही, इश्यू करता येणार नाही. पण समजा एखादा स्टुडंट पासआउट झाला, पासआउट झाल्यावर त्याने लायब्ररी म्हणून ऍडमिशन घेतलं, जॉईन केला दॅट ऑर्गनायझेशन, ॲझ्युम करा. नाऊ व्हॉट इज द रोल ऑफ दॅट पर्सन, दॅट स्टुडंट, ही इज अ लायब्ररीन राईट नाव. आफ्टर joining as a librarian, he will access all these 4 modules: add, issue, return. फक्त साइन अप लॉगिन हे या दोघांमध्ये कॉमन आहेत. मग ते कोण का असणार, स्टुडंट असेल, लायब्ररीयन असेल, ही विल ऍक्सेस दॅट साइन अप, ही विल ऍक्सेस दॅट लॉगिन व्ह्यू. पण हे खालचे 2, चेक इश्यूड बुक लिस्ट अँड चेक फाईन डिटेल्स, हा फक्त स्टुडंट चेक करेल, लायब्ररियन ऍड, इश्यू अँड रिटर्न बुक करेल. ऍक्च्युली हे 2 लायब्ररीयन आपल्याला द्यावे लागतील, कारण कुठला एखादा स्टुडंट आला माझा किती फाईन शिल्लक आहे दाखवा म्हणला तर त्याला दाखवता आला पाहिजे. पण आपण पर्पजफुली तो वेगळा ठेवलाय, म्हणजे लायब्ररीयन इकडे येऊ शकणार नाही, इकडला स्टुडंट लायब्ररीयनकडे जाऊ शकणार नाही. गरज पडली तर आपण
लायब्ररियनला दोन्ही पण रोल असाइन करू शकतो, दोन्ही पण टास्क देऊ शकतो. सो दिस इज आवर सेकंड टास्क और इम्पॉर्टंट पॉइंट बिहाइंड दॅट प्रोजेक्ट कम्प्लिशन. म्हणजे हे कम्प्लीट केल्यावर आपल्याला हे दोन्ही टास्क कम्प्लीट करायचे. ओके, नाव आता मी आता काय करतो, आज टाइम बाउंडमुळं पहिल्यांदा हे 3 टेबल क्रिएट करतो इमिजिएटली. ह्या 3 टेबलवर आपल्याला क्रूड ऑपरेशन्स करायचे वेगवेगळे. ओके, सो हा मला जो युजर टाईप आहे याचं क्रूड ऑपरेशन तुम्ही करा कम्प्लीट. लॉग इन आणि हे जे साइनअप आहे युजर डिटेल्सचं हे 2 मी कम्प्लीट करेन. ओके, सो गो टू डेटाबेस. ऑनलाईन स्टुडंट घरीच नाही ते काय होतंय, पॉवर कंजम्पशन वाढलं आता आपलं ना, ते पॉवर कंजम्पशन वाढलं ना ते ब्लिंक करायला सुरुवात करतं. प्रॉब्लेम एअरफोन सर टेक्निकल सपोर्ट लॅपटॉपचा झाले लॅपटॉप मध्ये म्हणायला कंपनी तो पण मोठा येतो त्याने घरी काढून किंवा तो मला तिकडे ग्रुप फॉलो स्टेप बाय स्टेप जायचं. डिस्प्ले एक टाइम तो यूजर नेम ना इंटीजर मध्ये सेव्ह करावा डिस्प्ले कनेक्ट हां दुसऱ्या लॅपटॉप आहे दुसऱ्या लॅपटॉप करतो माझ्या
HDMI पोर्ट कुठे आहे? काय माहिती कसं वापरून आलो ना त्याच्यावर ह्याच्यावर एक गोल्ड प्लेटिंग असतं. गोल्ड प्लेटिंग कधी कधी आहे ना रिमूव्ह होतं. हो, लॅपटॉपमध्ये कॉम्प्युटरमध्ये गोल्ड खूप वापरावं लागतं. म्हणजे जे प्रोसेसर आहेत ना यांची कॉस्ट जास्त काय त्याच्यात गोल्ड वापरायला असतं म्हणून. सगळ्यात हायएस्ट ट्रान्सफर रेट गोल्ड सगळ्यात हायएस्ट रेट आहे. त्यामुळे गोल्ड वापरतात. कुठं तुमचा जो प्रोसेसर असतो त्याचे जे पिन असतात पिन त्या गोल्डचे केलेले असतात. हे जे वरती टीप असते येलोवाला हे गोल्ड प्लेटिंग केलेलं असतं. त्यामुळे जेवढे जास्त गोल्ड वापरतील तेवढ्या ह्या केबलची किंमत जास्त. हा, जेवढे कमी वापरतील तेवढ्याची किंमत कमी. डेटा ट्रान्सफर फास्ट होतो ना आणि 4K व्हिडिओला ट्रान्सफर रेटच जास्त लागतो. साइन इन केला का? निहाल, आसिफ, Yes, sir. स्क्रीन दिसते का? Yes, sir. ओके, दोन मिनिटं तुम्ही स्विचिंग करतो इकडं आणि लॅपटॉपला तुम्ही स्क्रीन कनेक्ट होणे. सो सुरुवातीला आपण काय केलं? SQL मॅनेजमेंट स्टुडिओ ओपन केला. स्क्रीन दिसते ना? आता यामध्ये आपण काय करूया, मी याचा प्रिंट करून व्हॉट्सअपला सेंड करू सगळ्यांना. कनेक्ट लायब्ररी मॅनेजमेंट प्रोजेक्ट DB. विवेक, मी ग्रुपवर एक PDF पाठवतो, ग्रुपवर टाकून दे.
नाही आता याला कनेक्ट केले तर सगळे म्हणजे काय होते तुम्हाला दाखवता येईल ना मला. हा सुहासचा नंबर नाही तर सुहासचा पाठवून दिला असतो. सुहास 31. बघून आले का? सो डेटाबेसला गेलो आपण. न्यू डेटाबेसला क्लिक केल्या आणि इथं डॉटला काय सेटिंग केलं? हा डॉटला हा काय सेटिंग बाय डिफॉल्ट डॉट असते. ते आमचंच नाही. काही वेळा काही जणांचे इथं सेटअप करताना ना त्यात ते डॉट घेत नाही. काही वेळा 2-3 वेळेवेळी हे असतात. काही वेळा डेटाबेसेसला पोर्ट असं झाल्या काही वेळा ते घेत नाही. नाही घेतलं तर मग डेटाबेसच वापरायचं नाव लायब्ररी MGT सिस्टीम. हा आपला क्रिएट झाला. रिफ्रेश. एक्सपांड टेबल्स. आता इथं काय करणार आपण टेबल बनवणार आहे. TBL लॉगिन, TBL युजर डिटेल्स आणि TBL युजर टाइप्स आणि बुक इश्यू रिटर्न करायला एक टेबल बनवणार आपण TBL ट्रान्झॅक्शन. तर आपल्याला बुक इश्यू करायचं रिटर्न करायचं म्हणजे काय त्या बुकचे डिटेल पण लागणार. सो त्यासाठी आपल्याला TBL बुक डिटेल्स. ओके. जीमेल बघता येत नाही का? नवीन मशीन असल्यामुळे थोडा हे होतंय. त्याचं काही काम नाही. सो आपण काय करतो इथं ऑनलाईन स्टुडंट स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर.
सो लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये आपण दोन युजरचे वेगवेगळे रोल इथं लिहून घेतले, रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी. त्यानंतर आपल्याला किती टेबल बनवायचे? 1 TBL लॉग इन, 2 TBL युजर डिटेल्स, 3 TBL युजर टाइप्स, 4 TBL बुक डिटेल्स अँड 5th नंबर TBL ट्रान्झॅक्शन. आता TBL लॉग इन टेबलच आपल्याला हे काय आहे प्रॉपर्टीज, त्यात काय काय असणार आहे? एक असेल लॉग इन ID, जो प्रायमरी की आहे, ऑटो इन्क्रीमेंट आहे, युजर नेम पासवर्ड नॉट नल आहे. थर्ड नंबर इज अप्रूव्ड प्रॉपर्टी आहे, जी बुलियन असणार आहे, ट्रू किंवा फॉल्स. बाय डिफॉल्ट इट इज अ फॉल्स. ची प्रॅक्टिस आपण केली मागं. ओके. त्यानंतर TBL युजर डिटेल्स, यामध्ये काय? युजर ID, ऑटो इन्क्रीमेंट प्रायमरी की, लॉग इन ID हा फॉरेन की लॉग इन टेबल मधून इकडे येणार. त्यानंतर त्या युजरचं नाव, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट आणि युजर टाईप ID. म्हणजे हा जो इन्फॉर्मेशन भरलेली पर्सन आहे, हा स्टुडंट आहे का लायब्ररीयन आहे, हे आपण तिथं या ID वरून सेट करणार. सो ही झाली फॉरेन की. या टेबलमध्ये किती फॉरेन की आल्या? 2 आल्या. एक आहे लॉग इन ID फॉरेन की आणि दुसरा आहे युजर टाईप ID फॉरेन की. मग तिसरा टेबल आपण काय बनवला? युजर टाइप्स. ऍक्च्युली हा तिसरा नाही, हा दुसरा टेबल आहे आणि हा मधला आहे तो तिसरा टेबल आहे. त्यामध्ये युजर टाइप ID, ऑटो इन्क्रीमेंट प्रायमरी की अँड सेकंड इज अ युजर टाइप व्हेअर वाला नॉट नल. हा आपण असं वेगळा का केला? याच्या मागचं रिझन काय आहे? मे बी एका युजरला मल्टिपल रोल आपल्याला असाइन करायचे. फॉर एक्झाम्पल लायब्ररीयनला आपण स्वतःला बुक वाचायला घरी घेऊन जायचे, राईट? पण आपण लायब्ररीयनला फाईन सेट नाही करणार. बऱ्याच वेळा तुमच्या कॉलेजमध्ये काय होतं, टीचरला पण बुक्स असाइन होतात फ्रॉम लायब्ररी, पण त्यांचे रूल काय असतात? टीचरला जास्त बुक असाइन होतात, प्लस त्याने एखाद्या टीचरनं 6 महिने कुठलं बुक रिटर्नच नाही केलं तर त्याला फाईन लागत नाही. पण स्टुडंटला 7 days, 10 days, 1 month डिपेंड ऑन युअर कॉलेज रूल, तो टाइम बाउंड दिलेला असतो, रिटर्न डेट दिलेली असते. अजून गुरु 7 days आहे, 7 डेच्या वर गेले की पर डे 10 रुपीज, 5 रुपीज ते फाईन लावतात आणि स्टुडंटना पे करावं लावतात. समजतोय? पण टीचरला तो फाईन लागत नाही. आता आपल्याला एका युजरला मल्टिपल रोल असाइन करायचे, मे बी ते रोल वाढणार आहेत, कमी होणार आहेत. कॉलेज जर लहान असेल, एक सिंगल लायब्ररी असतो. जर कॉलेज खूप मोठं आहे, प्रिमाइस खूप मोठं आहे, त्यांच्याकडे मल्टिपल कोर्सेस आहेत. जस्ट लाईक तुम्ही जर हे बघितले, रेतच्या कॉलेजेस बघितले किंवा स्कूल बघितल्या, त्यांच्या एका प्रिमाइसमध्ये बरेचसे कोर्सेस चालतात. ऍक्च्युली आपल्या साईडला रेतची लहान कॉलेजेस आहेत, पण तुम्ही सातारा, सांगली या साईडला गेलात तर एका कॅम्पसमध्ये त्यांचे भरपूर कोर्सेस आहेत. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, त्यानंतर स्कूल, असे वेगवेगळे असतात. मग त्यांची बऱ्याच वेळा काय होतं, अशा एकाच कॅम्पसमध्ये जर मल्टिपल कोर्स असतील तर ते काय करतात, प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळी लायब्ररी करण्याच्या ऐवजी एकच सेंट्रल लायब्ररी बनवतात, खूप मोठी. मग तिथे काय होतं, एकच लायब्ररीयन काम नाही करू शकत. तिथं हेड लायब्ररीयन असतो, देन लायब्ररीयन, असिस्टंट लायब्ररीयन आणि असिस्टंट असतो. प्लस काही वेळा ते पण कमी पडतात. अशा केसमध्ये तिथं सपोर्टिंग पर्सन असतो, ज्याला आपण पिऊन किंवा टेक्निकल पर्सन म्हणतो. हा मेन लायब्ररीयन फक्त बघून सगळ्यांवर कंट्रोल ठेवतो, बाकीचे हे काय करतात, कामं करतात. का तर नंबर ऑफ कोर्सेस जास्त आहेत, बुक्स जास्त आहेत, लोड वाढलेला आहे त्यामुळं. समजलं? मग आता जर समजा फ्युचरमध्ये माझ्याकडे असा एखादा रोल वाढला, असिस्टंट लायब्ररीयन पोस्ट ऍड झाली, प्रॉब्लेम येऊ शकतो. सो इन्स्टेड ऑफ डाऊन दॅट सर्व्हर, अपडेट इट अँड अगेन रिलॉन्च इट, एवढं करण्यापेक्षा मी काय करेन, डायरेक्ट ह्या TBL युजर टाइप्सवरच क्रूड ऑपरेशन करेल. मला वाटलं एखादा रोल ऍड करायचा आहे, आय विल ऍड. आय वॉन्ट टू मॉडिफाय दॅट रोल टाइप और रोल नेम, येस आय विल अपडेट इट. मला वाटलं की हा असिस्टंट लायब्ररीयन रोल मला रिमूव्ह करायचा आहे, मे बी UGCचा रूल बदलला 6 महिने, 2 वर्षानंतर ही पोस्ट कॅन्सल केली. होतं बऱ्याच वेळा तसं, एखादी पोस्ट कमी जास्त करतं UGC, ऍड पण करतं, काही वेळा कमी पण करतं. 10 वर्षापूर्वी कॅम्पस डायरेक्टर ही पोस्ट होती लिगली. 2010-11ला कॅम्पस डायरेक्टर ही पोस्ट UGCने कॅन्सल करून टाकली. तशी कुठलीही पोस्ट ठेवता येणार नाही म्हणून सांगितलं. पण तरी सुद्धा कॉलेज मॅनेजमेंट करायला कॉलेज काय करतो, त्यांच्या बेसिसवर अनऑफिशियल ती पोस्ट मेंटेन करतो.
त्यांना पगार मात्र कॉलेजच्या खिशात जातो. ॲज पर गव्हर्नमेंट रूल, UGC रूल, त्यांना गव्हर्नमेंटकडून पगार येत नाही. समजतोय? सो असा एखादं पोस्ट ऍड पण होतं, कमी पण होती. सो अशा केसमध्ये आपल्याला हा रोल ऍड अपडेट करायला तो टेबल लागणार आहे आणि त्या टेबलच्या बेसवरच आपण ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन करणार आहे. समजलं? पहिले 3 टेबलचे कामं समजली सगळ्यांना. नाव देर आर अनदर 2 tables. One is a TBL book details, second one is a TBL transaction. बुक डिटेल मध्ये काय असणार आहे? लायब्ररी जेवढे काही बुक्स परचेस करेल त्याचे डिटेल्स. बुक आयडी, ऑटो इन्क्रीमेंट, प्रायमरी की, नवीन बुक ऍड केला की, टायटल, ऑथर, देन आता ऍक्च्युली ह्यामध्ये भरपूर तुम्हाला को ऑथर, पब्लिशर, प्राइस, प्रिंट टाईप, पेपर प्रिंट और ई बुक असं तुम्ही घेऊ शकता. और जर्नल. आता काय केलेलं आहे गव्हर्नमेंटनी बऱ्याचशा कॉलेजेसला ई बुक्स प्लस पेपर प्रिंट दोन्ही पण लायब्ररीमध्ये ठेवणं बंधनकारक केलंय. पूर्वी नव्हतं. तुम्ही ज्यावेळेस MCA ऍडमिशन घेसाल त्या MCAच्या कॉलेजमध्ये तुम्ही जर गेलात तिथे तुम्हाला बरेचसे ई बुक्स पण मिळतात वाचायला, जर्नल्स पण मिळतात वाचायला. दिस इज अ कंपल्शन फ्रॉम गव्हर्नमेंट AICTE. कमीत कमी एका कोर्सला 40 लाखाचे बुक्स परचेस करणं मॅन्डेटरी आहे. आउट ऑफ 40 lakhs 10 lakh ई बुक्स आणि ई जर्नलवर स्पेंड केलेले दिसले पाहिजे. दिसले पाहिजे म्हणजे काय? विथ GST त्यांचं बिल त्यांच्या फाईलमध्ये पाहिजे. तुम्ही वापरा नंतर तसंच ठेवून टाका, पण तुम्हाला ते परचेस करावं लागतील. कसले? GST वाले बिल परचेस करावं लागतील. विदाउट GST वाले नाही. समजलं? सो देर आर डिफरंट प्रॉपर्टीज आर देअर फॉर अ बुक डिटेल्स. त्यातल्या आपण 2-4 घेतले फक्त फॉर अ सिम्प्लिसिटी. काय घेतलंय? टायटल, ऑथर, प्राइस, क्वांटिटी आणि अवेलेबल क्वांटिटी. हा अवेलेबल क्वांटिटी आणि क्वांटिटी डिफरन्स काय आहे? काय आयडिया आहे? एका पुस्तकाचे किती मल्टिपल कॉपी झातात ना. हा, ते काय झालं? अवेलेबल नाही, क्वांटिटी. क्वांटिटी. अवेलेबल क्वांटिटी म्हणजे काय? सपोज मी लेटेस्टचे यशवंत कानेटकरचे 10 बुक्स परचेस केले लायब्ररीसाठी. सो ती काय झाली? 10 काय झाली? क्वांटिटी. आउट ऑफ 10 परचेस केले आणि बुक ऍड केले. कोणाला इश्यू केले का अजून? नाही केलं. सो अवेलेबल क्वांटिटी किती झाली माझ्याकडे सध्या? 10च झाली. परचेस क्वांटिटी आणि अवेलेबल क्वांटिटी माझे इनिशियली सेम असणार आहे. एकदा का बुक सगळे माझी प्रिंट लावून झाले आणि 4 स्टुडंट नेक्स्ट डेला आले, त्या 4 स्टुडंटनी लेटेस्टच्या कॉपी घेऊन गेल्या. क्वांटिटी किती माझ्याकडे? 10 आहे. पण आता अवेलेबल क्वांटिटी किती झाली? 10 - 4 6. ही कमी जास्त होते. म्हणजे याच्या काय पुढे जाणार नाही ती, पण हे कमी होत जाईल. 4 पैकी 2 स्टुडंटनी दुसऱ्या दिवशी रिटर्न केले नेक्स्ट डेला, परत 6चे 8 झाले. ही कावर लागेल मला? फॉर TBL ट्रान्झॅक्शन. आता माझ्याकडे अवेलेबल क्वांटिटी 6 आहे. नेक्स्ट डेला अचानकच 10 स्टुडंट आले आणि सगळ्यांनी लेटेस्ट सीज मागितला. काय होईल? आउट ऑफ 10 मला फक्त 6 जणांना इश्यू करता येईल फर्स्ट कम फर्स्ट सर्वनी. रिमेनिंग 4 जणांना ते बुक इश्यू होणारच नाही. का बरं? अवेलेबल क्वांटिटी ऑटोमॅटिक कमी जास्त होत जाणार आहे. कमी होईल जास्त होईल. समजलं? पण ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये मी जर फॉरवर्ड अपडेट केला, इश्यू डेट अपडेट केली, फॉरवर्ड डेट, काय होईल? ही क्वांटिटी मायनस होईल. ज्यावेळेस स्टुडंट रिटर्न करेल, रिटर्न डेट अपडेट होईल, ही क्वांटिटी इन्क्रीज होईल. अवेलेबल क्वांटिटी म्हणजे मला ऑपरेशन बघा किती टेबलवर करायचे? 2 टेबलवर, बॉरो अँड रिटर्नवर. बॉरो केला की TBL बुक डिटेल मधली अवेलेबल क्वांटिटी 1 न कमी होणार. 1, 2, 3. जनरली एका स्टुडंटला एका टाईपचं एकच कॉपी देतो आपण. माझ्याकडे 10 बुक आहे, 10 क्वांटिटी आहे म्हणून मी एका स्टुडंटला 10चे 10 बुक देणार नाही लेटेस्टचे, जरी तो मागितला तरी देणार नाही. समजलं? त्यामुळे ही 1 न मायनस होईल आणि रिटर्न केली 1 न वाढेल. सो बिफोर दॅट ट्रान्झॅक्शन आय विल चेक व्हॅल्यू ऑफ अवेलेबल क्वांटिटी इन अ बुक डिटेल्स. कळतंय? आता स्ट्रेट फॉरवर्ड माझा ग्रुप ऑपरेशन होत नाही इथे. मला आता 2 टेबलवर ऍट अ टाइम खेळावं लागणार आहे. इथे काम करताना पहिला इथे बघावं लागेल. ही प्रोसेस सक्सेसफुल झाली, परत मला या टेबलमध्ये अपडेटची क्वेरी फायर करावं लागेल आणि फक्त एवढी व्हॅल्यूज मला अपडेट करावं लागेल. समजतोय? आयडिया येते डोक्यात थोडीफार काय चालू आहे? इन दिस वे आवर
our book management system is working, library management system is working. आता ह्यामध्ये काय आहे, हा जो फाईन कॅल्क्युलेशन आहे ना, हा फाईन कॅल्क्युलेशन फक्त याच्या बेसवर आहे, याच्यावरच तो काम करेल. कशावर काम करेल? बॉरो डेट, ड्यू डेट, रिटर्न डेट. ज्यावेळेस मी बॉरो ट्रान्झॅक्शन करेन, इश्यूचं काम करेन, ऑटोमॅटिक बॉरो डेट प्लस 7 days मी काय करेन, ड्यू डेट सेट करेन. ज्यावेळेस हा समजा एक डेला आपल्याला किती पैसे असेल करायचे ते आणखी डिटेलमध्ये वाढत जाईल. म्हणजे काय होतं, आपण अख्खा प्रोजेक्ट नाही करत, एक सिनियरिओ घेतोय आणि कुठेतरी एका ठिकाणी आपल्याला ना ऍझ्युम करावं लागणार आहे. करता येईल ना. म्हणजे हा मी काय घेतला, याच्या मागचं मेन रिझन काय आहे, मला तुम्हाला रोल बेस ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन शिकवायचंय, म्हणून मला तो लागणार आहे. म्हणून आपण थोडा कॉम्प्लिकेशन तो वाढवले. तसं ऍक्च्युली ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे घ्यावे लागतील. इथे एक 10 फील्ड येतील वेगवेगळ्या, प्लस फाईन असाइनमेंट और फाईन टेबल येईल. म्हणजे स्टुडंटला, इंजिनिअरिंग स्टुडंटला फाईन किती, आर्ट्सच्या स्टुडंटला किती, कॉमर्स स्टुडंटला किती, हा फाईन सेट करावा लागेल. और सगळ्यांना सेमच फाईन ठेवला मी, तर पर डे फाईन तिथं अपडेट करावा लागेल. मग तो इथं फाईन कॅल्क्युलेशनच्या वेळेस एक फाईनचं टेबल आहे, फाईन कॅल्क्युलेशन टेबल किंवा फाईन टेबल. कुठल्या स्टुडंटनी कुठल्या बुकसाठी, ट्रान्झॅक्शन आयडी साठी किती फाईन भरला, हे मी स्टोअर प्रोसिजर मध्ये लिहून ठेवणार. तिथे काय करेन, हा ट्रान्झॅक्शन आयडी पास करेन आणि स्टुडंटचा युजर आयडी पास करेन. ऑटोमॅटिक काय होईल, डेटाबेस मधून त्याचा ड्यू डेट आणि रिटर्न डेट तो फेच करून घेईल. माझ्या फाईन टेबल, फाईन डिटेल्स टेबल मधून तो फाईनची अमाऊंट पर डे वाली फेच करून घेईल. नंबर ऑफ डेज कॅल्क्युलेट करेल तो डेट डिफरन्सना, आणि त्याला मल्टिप्लाय बाय दॅट अमाऊंट करेल. ती अमाऊंट तो काय करेल, आपल्या फाईन डिटेल्स और फाईल ट्रान्झॅक्शन टेबल मध्ये तो इन्सर्ट करून ठेवेल, त्या बुक वाईज. कॉम्प्लिकेशन थोडे वाढत जातील आपल्याकडे, त्यामुळे तो पार्ट आपण थोडा स्किप केलाय. म्हणून मी हा फाईनवाला ना तुमच्यासाठी असाइनमेंट म्हणून ठेवलाय. समजलं? थोड्यात डोकं लावावं लागेल, स्टोअर प्रोसिजर वापरावं लागेल आणि ती कॉल करावं लागेल बॅकएंड. समजलं? सो वी विल डू इन दिस वे लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम. आता इथं तेवढे मोठे कॅल्क्युलेशन करायला आपल्याला वेळ नाहीये, म्हणून आपण काय करणार आहे, ऍझ्युम करणार की बाबा पर डे 1 रुपीज त्याला फाईन आहे किंवा 10 रुपीज पर डे फाईन आहे. मग ड्यू डेट नंतर किती डेज झाले, तेवढे नंबर ऑफ डेज मला कॅल्क्युलेट करायचे. कसे करणार, ड्यू डेट अँड रिटर्न डेट, रिटर्न डेट मायनस ड्यू डेट करणार. किती डेज शिल्लक राहिले, तो नंबर ऑफ काउंटला मल्टिप्लाय बाय 10 रुपीज करणार. मे बी तो 0 असेल, मे बी 100 असेल, मे बी 200 असेल, आय डोंट नो. निगेटिव्ह तर नसणारच आहे. निगेटिव्ह असेल तर इफ कंडिशन टाकून मी त्याला 0 करेल आणि डेटाबेसला स्टोअर करेल. समजलं? सो आता 1 2 3 4 5 यातल्या कुठल्या टेबलला पहिला बनवावं लागेल आपल्याला, पहिला टेबल कोणता डिझाईन करायचा, टीबीएल युजर डिटेल्स, टीबीएल लॉग इन, टीबीएल युजर टाइप्स. कोणता? टीबीएल लॉग इन. करेक्ट. का बरं तोच केला, कारण त्या टेबलवर दुसरा कुठलाही टेबल, म्हणजे दुसऱ्या टेबलवर हा टेबल डिपेंड नाहीये. टीबीएल युजर डिटेल्स हा डिपेंड आहे टीबीएल लॉग इन आणि टीबीएल युजर टाईपवर डिपेंड आहे. म्हणून मला पहिल्यांदा टीबीएल लॉग इन बनावं लागेल और टीबीएल युजर टाईप बनावं लागेल. दोन्हीपैकी एक, आयदर ऑर. सेकंड मात्र या दोघांपैकी एकच, 1 and 2. थर्डला मात्र मला हा युजर डिटेल्स बनवता येईल. देन फोर्थ हा आणि फिफ्थ नंबर. समजलं? सो मी आपण आज 3 हे बनवू, हे तुम्हाला मी PDF शेअर केली. तुम्ही काय करा, सेम हा टेबल बनवा आणि मला शेअर करा. ओके. सो टीबीएल लॉग इन, त्यात काय काय सांगितलंय, लॉग इन आयडी, युजर नेम, पासवर्ड इज अप्रूव्ड. Login ID, which is an integer, username varchar of 50 and a password varchar of 50 is approved. It is a bit type. Okay. त्यानंतर username allow null नाहीये,
पासवर्ड नल अलाउड नाही आहे, इज अप्रूव्ड मे बी नल अलाउ करणार आपण. लॉगिन आय डी प्रायमरी की ॲज वेल ॲज इज अप्रूव्ड मला काय पाहिजे बाय डिफॉल्ट फॉल्स पाहिजे. सो राईट बटन क्लिक, काय करावं लागेल डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायला इंडेक्सेस अँड कीज जावं लागेल. इथं प्रायमरी कीची एक की ऍड झालेली आहे, प्लस आणखीन एक मी की ऍड केली. की कोणावर करणार आहे मी ऍड कॉलमवर इज अप्रूव्ड. आता ही इज अप्रूव्डला इज अप्रूव्ड गरज नाही आपल्याला, इथून नाही करायची गरज. क्लोज. इथे खाली आहे बघा डिफॉल्ट व्हॅल्यू और बाइंडिंग. इथे मी काय करणार तर 0 सेट करणार, बिट असल्यामुळे 0 किंवा 1. सेव्ह टीबीएल लॉगिन. आपला टेबल सेट झाला. इथे आलो, पहिला व्हेरीफाय केला तो काम करतो का नाहीये. युजर नेम ऍडमिन @123 इज अप्रूव्ड. लाईन ठेवला तो अलाउ नाही करत, आपण नाही अलाउ करत. हो आपण हा प्रायमरी की केलाय, पण चूक काय केली मी आयडेंटिटी स्पेसिफिकेशन टाकलं नाही तर. सो इज आयडेंटिटी ट्रू करा, सेव्ह करा, गो बॅक हिअर, प्रेस टॅब. त्याने बरोबर घेतलं. ओके आता हा काम करायला व्यवस्थित. म्हणजे काय होतं तुमच्याकडून जे बारीक बारीक लिहायला सिली मिस्टेक राहतात कुठं डेटाबेस साईडला और एनी दॅट स्पेसिफिक लॉजिक त्या तिथंच सॉल्व्ह झाल्या पाहिजे. तर माझ्याकडून बाय डिफॉल्ट चुकून सिली मिस्टेक काय झाली दॅट ऑटो इन्क्रीमेंट येईल आयडी मॅन्युअली, मग तो मला जनरेट करून तिथे लिहावा लागेल. त्यापेक्षा ऑटो इन्क्रीमेंट ठेवून टाकला आपण. ओके पहिला टेबल क्रिएट झाला. देन सेकंड टेबल, सेकंड कोण आहे युजर टाइप आयडी अँड युजर टाइप. युजर टाइप इंटिजर TBL युजर टाइप और टाइप्स. आपला सेकंड टेबल पण तयार झाला. लायब्ररियन स्टुडंट दोन रोल आपण क्रिएट करून घेतले. ओके सेकंड झाला आहे. थर्ड वन TBL युजर डिटेल्स. तर इथे युजर आय डी लॉगिन आय डी ऍड करावं लागेल. युजर आय डी विच इज इंटिजर, लॉगिन आय डी इज अगेन इंटिजर, युजर टाइप again it is a integer, user type again it is a integer. Then name varchar address घेतला झालेला तर contact varchar आणखीन ईमेल एक घेऊ. काय कुठलं कॉन्टॅक्ट जागी व्हॅरकरचे म्हण की मग कॉन्टॅक्ट म्हणल्यावर बिगिन काय काय असतो प्रकार काय नाही मला. पण डेटा टाईप म्हण कॉन्टॅक्टचं काय आहे व्हॅरकर आहे ना. तेच की व्हॅरकरच्या जागी म्हण डेटा टाईप बिगिन. एक मिनिट बिग इंटिजर एक मिनिट हा काय आहे
हे बघा बिगिनची साईज काय आहे 2:63. बिगिन सफिशियंट आहे. बिगिन पण बसून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. कुठे गेला कॉन्टॅक्ट ओके. ईमेल झाला. बाकीच्या आणखीन काही घ्यायची गरज नाही इथं. युजर टाईप कॉन्टॅक्ट ॲड्रेस बस सफिशियंट आहे. काय झालं इंटला घेतो 10 GB ना. बिग इंटला जास्त मोठा आहे. कारण काय होतं इंटला एक मिनिट आता बघितलं आपण हे बघा बिगिनची रेंज एवढी आहे, हा नंबर. आणि हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पण 10 आहे, पण किती आहे 2 1 आहे. 2 1 म्हणजे काय झालं तुम्हाला 98 88 बसणार नाही इथं. इंट मध्ये बसणार नाही, कारण इंटचं जसेस किती 2 1 आहे. 3 वाले पण रेंज बसणार नाही. 10 डिजिट स्टार्ट विथ 3 चालणार नाही. 10 डिजिट स्टार्ट विथ 2 1 तेवढेच चालेल. त्यामुळे इंट चालणार नाही, बिगिन चालेल. 2 3 मध्ये नंबर नसतो ना जनरल मोबाईल नंबर. 88 7 च्या पासून पुढे सगळं वाटतं मला वाटतं. ते झटके बसल्याशिवाय कळतच नाही. ते झटका बसावा लागतो तो. आणि हे काय होतं जाऊन तुम्ही प्रोजेक्ट मधून ज्यावेळेस माघार येतं ना डेटाबेस कडे चेंज करायला, एवढा वैताग येतो ना बेकार. काय होतं चेंज का होत नाही, तुम्ही काय करता टेबल क्रिएट केलेले असतात, त्यात सॅम्पल रेकॉर्ड टाकलेले असतात. आता डेटा असल्यामुळे काय होतं कन्स्ट्रेंटचा एकच रूल आहे किंवा डेटा टाईपचा रूल आहे. तुम्ही जर चेंज केला आणि त्यात डेटा आणि तो डेटा टाईप कन्स्ट्रेंट यांच्या रूलमध्ये तो डेटा बसत नसेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा माझा टेबल आहे लॉगिन वाला. मी हा लॉगिन वाला टेबल डिझाईन केला. त्याच्यामध्ये काय व्हॅरकॅर बिट आहे, बरोबर आहे. आता ऑलरेडी हा माझ्या लॉगिन टेबलमध्ये मी एक सॅम्पल रेकॉर्ड टाकलाय, डेटा अवेलेबल आहे. इथे डेटाबेस चेंज केला आणि तो डेटाबेस आणि कंटेंट डेटा कॉन्फ्लिक्ट झाले, तो अलाउ नाही करणार मॉडिफिकेशन. जर कॉन्फ्लिक्ट नाही झाले तो अलाउ करेल. बऱ्याच वेळा काय होतं 99% विदाउट डेटा असेल तर मॉडिफाय होणार. करेक्ट. म्हणून तुम्हाला पहिला काय करावं लागतं ट्रंकेट टेबल नेम द्यायचा. अख्खा टेबल क्लिअर करून टाकेल. आता काय करा तुमच्या टेबलला मॉडिफिकेशन करा. आता तुम्हाला 99.99% प्रॉब्लेम नाही आला. एडिट केला आपण एडिट टाकतो तर तिथला रिपीट केल्याने तो होतो का आता रिअल सोडलो नाही तसं प्रायमरी पॉलिटिकल रिलेशन कुठलं ऑन डिलीट कॅस्केड ट्रंकेट करा ना पहिल्यांदा. ऑन डिलीट कॅस्केड न पहिल्यांदा रिमूव्ह करून टाका ना. तिकडं त्यांच्यावर डिपेंडन्सी ठेवू नका. रेकॉर्ड रिमूव्ह करा किंवा असा रेकॉर्ड ठेवा तुम्ही मॉडिफिकेशन्स केलेले ते मॉडिफिकेशन्स आणि तुमचं रेकॉर्ड मॅच झालं पाहिजे. ते एकमेकाला कॉन्फ्लिक्ट नाही केले पाहिजे. समजतोय. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलंय पासवर्ड न्यूमरिक केलाय ओके, आणि ऑलरेडी पासवर्ड मध्ये तुम्ही सॅम्पल टाकलेला आहे admin@123. admin@ हा न्यूमरिक नाहीये, इंटिजर नाहीये, कॉन्फ्लिक्ट झाले. इंटिजर डेटा टाईप इंट आणि व्हॅरकॅरचा डेटा. आता तो डेटाबेस तुम्हाला चेंजेस नाही करू देणार. मग मी जर admin@123 च्या ऐवजी 1 2 3 4 5 6 7 8 चेंज केला लाईक हिअर.
एक ते दाखवतो ना, एक मिनिट. नाही. आता माझ्या पासवर्ड मध्ये काय बघा, admin@123 बरोबर आहे. मी आलो इथं आणि हा पासवर्ड कुठे गेला माझा, इथे आहे. याला मी इंटिजर केला, राईट. आता याला मी सेव्ह केलं. काय करतो, तो एरर देतोय. का बरं नाही एरर देत, अलाव करत नाही? कारण ऑलरेडी माझ्याकडे जो पासवर्ड आहे आणि हा डेटा टाईप मॅच होत नाहीये. तो कन्फ्यूज झाला ना. हा अप्लाय करावा होता, तो पासवर्ड मी काय करू, रिमूव्ह करू शकत नाही तो मॅन्युअली, ऑटोमॅटिक, म्हणून तो अलाव करणार. ओके, मग मी काय केलं, इथं आलो आणि हा पासवर्ड मी चेंज केला, 1 2 3 4 5 6. आता हा काय झालाय, हा असताना काय आहे, व्हॅरकॅर आहे, दिसतोय नंबर मध्ये, बरोबर. पण मी ज्या वेळेस हा इंटिजर करेन आणि सेव्ह करेन, आता तो स्ट्रिंग टू नंबर कन्व्हर्जन त्याला जमलं का. स्ट्रिंग मध्ये 1 2 3 4 5 6 हा जरी व्हॅरकॅर असला, तो इंटरनली पार्सिंग करायला आहे आणि स्टोअर करायला आहे ऍज अ इंटिजर, आणि हा इंटिजरच्या रेंज मध्ये पण आहे. म्हणजे कुठलाच रूल मी ब्रेक नाही केला, समजलं. त्यावेळेस टेबल मधले मॉडिफिकेशन्स मला अलाव होतील. मग आता एवढं करत बसण्यापेक्षा मी काय करेन, हा सेव्ह केला, admin@123 बरोबर आहे. आता काय होतं, मी ते चेंजेस केले, टॅप करून मी जोपर्यंत न्यू लाईनला येत नाही तोपर्यंत ते परमनंट स्टोअर नाही होणार. आता मी इथं आलो, हा मला चेंज करू दे नाही, सेव्ह केला, हा मला सेव्ह करू देत नाही. मी काय करेन, सिम्पली एक क्वेरी फायर करेन, ट्रंकेट टेबल. आपल्या टेबलचं नाव काय आहे, TBL लॉगिन. ट्रंकेट झाला. आता मी इकडे येईन, आता हा जो दिसतो डेटा, ऍक्च्युली हा इथे डेटा नाहीये, मी एक्झिक्यूट केल्यावर तो ब्लँक झाला. आता जर मी इथे ट्राय मेजर चूक कुठं करतो, इथं करतो. आपण इकडे बघतच नाही ना, माझ्या चेंजेसमुळं डेटाबेसवर काही इम्पॅक्ट होतोय का. आता समजा हा टेबल एक सिंगल नाहीये, ह्याची प्रायमरी की मी दुसऱ्या टेबल वापरली आहे आणि त्या टेबलमध्ये काय झालं, हे रेकॉर्ड तिथं लिंक केलेलं आहे आणि मी बाय मिस्टेकली काय झालं, ऑन डिलीट कॅस्केड, ऑन अपडेट कॅस्केड लिहायचं विसरून गेलो. आता डेटाबेसचा रूल काय आहे, प्रायमरी की दुसऱ्याकडे फॉरेन की असेल, प्रायमरी की रेकॉर्ड तुम्ही डिलीट नाही करू शकत जर कॅस्केडिंग केलं नसेल तर. आता मी डिलीट करालो, डिलीट पण होईना. कॉलमचा डेटा टाईप मॉडिफाय करालो, तो पण होईना, आपण दिलं सोडून. असं होतं, बरोबर आहे. तुम्ही त्याच्या मेन रिझनकडे जा, म्हणजे एकदा तुम्हाला हॅबिट पडली, नाही मला असं म्हणलं की ही प्रोसेस फॉलो करावं लागेल, मग हळूहळू ऑटोमॅटिक हे एरर्स येणार नाहीत. हे एरर्स काय होतात, आपण त्यावेळी त्याच्याकडे बघतच नाही, तो त्याच्या बेसवर परफेक्टली काम करतोय डेटाबेस, तो चुकत नाहीये, तो सगळे रूल फॉलो करतोय. मग त्या रूल मध्येच आपण बसून काम करावं लागेल, समजलं. कॉन्टॅक्ट डिलीट केला आणि लॉग इनचा डेटा टाईप पण आपण परत चेंज करून टाकू, पासवर्ड व्हॅरकॅर 50, सेव्ह, क्लोज. सो आपले सगळे टेबल तयार झाले. तर हा टेबल कोणता आहे, लॉग इन आयडी. पहिला सेव्ह करून घेऊ, TBL युजर डिटेल्स, आता याच्यावर प्रायमरी की फॉरेन की सेट करू. त्यावेळी क्लिक, रिलेशनशिप, ऍड टेबल अँड कॉलम स्पेसिफिकेशन. लेफ्ट वाला प्रायमरी की आहे, प्रायमरी की कुठली, लॉग इन मधली. लॉग इन मधला कुठला कॉलम, लॉग इन आयडी. ह्या करंट टेबल मधला फॉरेन की वाला लॉग इन. कॅस्केडिंग करायचं असेल तर यू कॅन डू दॅट कॅस्केडिंग. इन्सर्ट, अपडेट, डिलीट, नो ऍक्शन किंवा इथं सेट नल, अपडेट, सेट नल, ऍड
पुढची बाजू लॉगिन आयडी झाला. आता युजर टाईपला काय DBL युजर टाईप आयडी सेव्ह. ओके आपला पुढचा टेबल पण तयार झाला. आता आपले 3 टेबल्स रेडी आहेत. नाउ गो टू Visual Studio. Create project. .NET Framework. Next. Library. MGT. System. Okay. 4.6 ठेवा, 4.8 ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. एम्प्टी अँड EMVC. जर टेम्पलेट पाहिजे असेल रेडीमेड टेम्पलेट घ्या, क्रिएट करा, तुम्हाला टेम्पलेट पण मिळून जाईल. केलं नाही का EMVC? परत अनचेक स्विचिंग केल्यावर ते करून EMVC अनचेक करा. ओपन फाइल कॉपी solution delete continue हे पण क्लोज करावं लागेल का? empty MVC print सो स्टार्ट करायचं प्रोजेक्टचं. ओके फर्स्ट पहिली स्टेप काय न्यू गेट पॅकेज एमटी फ्रेमवर्क ऍड करून घ्या. एमटी फ्रेमवर्क पहिला वाला एमटी फ्रेमवर्क आहे इन्स्टॉल. सेट पुष्ट पण करायचं आहे का? बरं टेम्पलेट घेतलं तर ऑटोमॅटिक ऍड असतंय. टेम्पलेट नाही घेतलं तर तुम्हाला मॅन्युअली ऍड करावं लागेल. इन्स्टॉल आपण ऍड झालं. आता इथं आपल्याला
या क्रूड ऑपरेशनमध्ये लॉग इन, साइन अप आणि युजर रजिस्ट्रेशन यासाठी एक पेज बनवायचं आहे आणि कंट्रोलर बनवायचं आहे टीबीएल युजर टाईप्सच्या क्रूड ऑपरेशनसाठी. सो आता आपण हे टीबीएल क्रूड युजर टाईप आहे याचं क्रूड ऑपरेशन करणार नाही. ते एक आपली इन्सर्ट अपडेट डिलीट बेसिक आहे आणि आपण आपले 2 रोल तिथं ऑलरेडी ऍड करून ठेवलेले आहेत. तिसऱ्या रोलचं काय करा, टीबीएल युजर टाईपचं क्रूड ऑपरेशन तुम्ही करा. इन्सर्ट, अपडेट, डिलीट आणि शोचं. ओके, या 2 टेबलवर मी करून दाखवेन. सो इथं हा प्रोजेक्ट कंपनीला दाखवू शकतो. दाखवू शकतो, पण कसं आहे लायब्ररी मॅनेजमेंट हा बेसिक प्रोजेक्ट जरा ना, त्यामुळे बेसिक रेग्युलर प्रोजेक्ट आहे हा. त्यामुळे असे प्रोजेक्ट जनरली करू नका. रिअल टाइम प्रोजेक्ट असेल, एखाद्या कंपनीला कॉलेजचं टास्क मिळालेली आहे, असाइनमेंट मिळालेली आहे कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीमचं, अशा केसमध्ये तुम्ही दाखवू शकता की बाबा हे रिअल टाइम हा प्रोजेक्ट मिळाला आहे XYZ कॉलेजचा, दिस इज सर्टिफिकेट अँड दिस इज अ मॉड्यूल डेव्हलप्ड फॉर दॅट अ कॉलेज, दे विल ॲक्सेप्ट. इमर्जन्सीसाठी म्हणजे रेडी आहे. तसं दाखवू शकता. कॉलेजमध्ये कॉलेज लाईफमध्ये केलं म्हणून सांगायचं, ग्रॅज्युएशनला हे ती केलं म्हणून दाखवायचं. त्यासाठी मी तुम्हाला म्हणलं बारकोड काय ॲड करा, बारकोड, OTP, पेमेंट गेटवे. त्याच्यानं काय होतं, प्रोजेक्टचा टॉपिक जरी स्मॉल असला, बेसिक असला, फंडामेंटल, तरी ह्या पॉईंटमुळे त्याची व्हॅल्यू वाढते. बारकोड मशीन मार्केटमध्ये तुम्ही जर गेला चौकशी करायला, बारकोड स्कॅनर कॉस्ट हे बघा 999 रुपयाला आहे, म्हणजे 1000 रुपयाला तो. त्यापेक्षा कमी मिळेल असं वाटतं मला. मोबाईल नाही होता ना आपला सध्यापेक्षा. मोबाईलला एकदा ट्राय करून बघावं लागेल तुम्हाला. हा बघा 1900चा आहे. मग ते एकदा नेटवर बघावं लागेल, मोबाईल कनेक्ट करून होते का स्कॅन. पण कसं असतं, हा प्लग अँड प्ले असतो. हा स्कॅनर आहे ना, प्लग अँड प्ले असतो. तुम्ही एक्सेल शीट ओपन केली किंवा एखादा फॉर्म ओपन केला, नोटपॅड ओपन केला, तिथे कर्सर क्लिक करून ठेवला, तुम्ही ज्यावेळेस बटन क्लिक करताल तो स्कॅन करतो आणि तिथे तो नंबर टाईप करतो डायरेक्टली. त्यामुळे तुमच्या प्रोजेक्टमध्ये ह्याचे ड्रायव्हर्स टाका, इन्स्टॉल करा, मॅपिंग करा, काही प्रकार नाही. सिम्पली कनेक्ट इट टू युअर लॅपटॉप और मशीन, क्लिक ऑन दॅट स्पेसिफिक टेक्स्ट बॉक्स अँड यूज दॅट बारकोड स्कॅनर. काम संपलं. त्या टेक्स्ट बॉक्समध्ये ती व्हॅल्यू येऊन जाईल. त्यामुळे त्याचं इंटिग्रेशन हे काही नाही, अवघड नाही. त्यामुळे तुम्ही जर प्रॅक्टिस पाहिजे असेल तर हा 999चा बारकोड दोघांमध्ये घेऊन या, दोघांमध्ये 500-500 रुपयाचा. म्हणजे काय होईल, तुम्हाला रिअल टाइम सांगता येईल की येस वी यूज दॅट बारकोड स्कॅनर टू स्कॅन, इशू, रिटर्न बुक्स अँड टू स्कॅन स्टुडंट अटेंडन्स. कुठे वापरू शकतो. स्टुडंट आला, स्कॅन केला जा, स्कॅन केला जा, असं पण करू शकतो. मोबाईलवर पण करता येतं, पण मोबाईल इंटिग्रेशन करायला तुम्हाला ते वापरावं लागतं. तर माझ्या जो मोबाईल आहे मोटोरोलाचा, त्याला स्मार्ट स्कॅनर म्हणून एक स्मार्ट कनेक्ट नावाचं त्यांचं ॲप आहे. माझा मोबाईल मी म्हणजे मोटोरोलाची जी सिरीज आहे ते, त्याच्यामध्ये तुम्ही त्या मोबाईलचा कॅमेरा ॲज अ स्कॅनर प्लस वेबकॅम म्हणून वापरू शकता. तसं जर असेल, इंटिग्रेट होत असेल, यू कॅन यूज दॅट. हो, मी ट्राय करून बघतो आज एकदा, त्याचा होत आहे का, झाला तर तो वापरून बघू आपण. म्हणजे काय होईल, तुमच्या प्रोजेक्टला वेटेज वाढून जाईल थोडक्यात. बेसिक प्रोजेक्ट आहे, पण त्यामध्ये तुम्ही पेमेंट गेटवे वापरलेला आहे. स्टुडंट इज पेईंग दॅट अ फाईन ऑनलाईन वेन दॅट अ लायब्ररीन आस्किंग फाईन फ्रॉम दॅट स्टुडंट. इमिजिएट तो काय करेल, जो काही स्कॅनरचा कोड दिसेल तो स्कॅन करेल, पेमेंट करेल, ऑन दी स्पॉट पेमेंट होऊन जाईल. सो कॅश हँडल करायची गरज नाही, तो मग त्याचा फ्रॉड व्हायची शक्यता नाही. लायब्ररी मॅनेजमेंटमध्ये लायब्ररीने पैसे खाल्ले स्टुडंटला वाटणार नाही किंवा मॅनेजमेंटला पण रिस्क राहणार नाही. डायरेक्ट मॅनेजमेंट त्याचं लिंक असते कुठला लिंक ऑटोमॅटिक यू कॅन जनरेट दॅट कोड ऑल्सो. जनरेट करा. स्टुडंटचा मोबाईल नंबर आहे, पेमेंटचा जो काही कोड असेल तो, जर स्टुडंट रेडी असेल ऑनलाईन पेमेंट करायला, तिथे बटनला क्लिक करा, त्याला एक लिंक जाईल. त्या लिंकमध्ये सगळंच एम्बेडेड केलं असेल, कोणतं कुठल्या अकाउंटला पैसे भरायचे त्याचा आणि अमाऊंट हे सगळं जाईल तिथं. तो फक्त काय करेल, त्याला क्लिक करून डायरेक्ट पेमेंट करून टाकेल. दॅट्स इट.
म्हणजे तुझी प्रोजेक्टची व्हॅल्यू वाढून जाईल. उगाच इन्सर्ट अपडेट डिलीट केल्यामुळे त्या प्रोजेक्टला किंमत नाहीये. ओके, झालो आपण आता सगळे रिक्वायरमेंट असलेले इन्स्टॉल करून घेतले. व्हॉट एव्हर दॅट बुटस्ट्रॅप अँड अदर पार्ट. आता इथं आपण लॉगिनचं पेज बनवतोय. सो त्यासाठी काय करणार, पहिला डेटाबेस कनेक्ट करून घेऊ. ओके, गो टू द मॉडेल्स, गो टू ऍड न्यू आयटम, डेटा, एडिट एंटिटी डेटा मॉडेल, मॉडेल 1 घेतला आहे तसंच. नेक्स्ट झालो, तोपर्यंत लोड होईपर्यंत कुठे गेला आपला तो, इथं याला क्लिक करून कॉपी करून घेतला सर्व्हर नेम, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम. नेक्स्ट न्यू सर्व्हर नेम प्लस सर्व्हर सर्टिफिकेट, लायब्ररी एमजीटी सिस्टीम. पेस्ट आलं. प्रॅक्टिस करताना प्रत्येकच नवीन क्रिएट करून करून मला असं कळलं कुठल्या प्रोडक्टला बघायला त्यामुळे डेटाबेसला नावं व्यवस्थित द्यायची, त्यामुळे लक्ष येत आहे. टेबल इथं फिनिश ऍड करून घेतली. तर टीएनटीटी फ्रेमवर्क आणि उपचार काय आहे? एडिट फ्रेमवर्क आणि सोबत नाही मला जातं प्रॉब्लेम. न बघू ना आपण इथं चेक करू, स्टेप बाय स्टेप फॉलो करून बघू. इथं जर कशी मी एनटीटी म्हणता काय ते क्रिएट केलं रिबिल्ड केलं नाही का एनटीटी फ्रेमवर्क? आपण कसं त्याला काय केलं एनटीटी फ्रेमवर्क मध्ये तुम्ही काही छेडछाड केली और डेटाबेस वर काय बदललं, चेंजेस केले, अपडेट युअर एनटीटी फ्रेमवर्क एव्हरी टाइम. मॉडेल फाईल मध्येच त्यांनी दाखवलेले ते आता खालीच बघू. एनटीटी फ्रेमवर्क एकदा ईडीएमएक्स फाईल अपडेट करून घ्यायची कंपल्सरी. चालेल आहे का बॅटरी 100% आली. पाठवतो. सो आपले हे तिन्ही टेबल तयार झाले. ओके, नाव सेव्ह दिस एडीएमएक्स फाईल. आता सेव्ह होऊ दे. आपला एडीएमएक्स तयार आहे. कंट्रोलर आलो, इथं आलो आणि इथं एक कंट्रोलर ऍड केला, एमटी कंट्रोलर. ऍडमिनिस्ट्रेशन नावाने एक कंट्रोलर क्रिएट केला. याचं काम काय, लॉग इन आणि साइन अप करून घेणं. आयदर दॅट पर्सन इज अ लायब्ररियन ऑर अ स्टुडंट, डझंट मॅटर. इथं काय केलं आपण, पब्लिक ऍक्शन रिझल्ट साइन अप. ओके, रिटर्न दिली. काय करू ना.
पब्लिक ऍक्शन रिझल्ट लॉग इन व्ह्यू क्रिएट करून ठेवला. तो पहिल्यांदा काय केलं आपण इथं प्रायव्हेट आणि त्यानंतर मॉडेल एक्सपांड कॉन्टेक्स्ट CS एक्सपांड लायब्ररी MGT सिस्टीम एंटिटीज लायब्ररी DBO इक्वल टू न्यू ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला. जो DBO कॉन्टेक्स्ट क्लास आहे त्याचा लॉग इन करायचा आपल्याला. सो लॉग इन करायला काय केलं आपण लायब्ररी क्लिक केलं ऍड व्ह्यू केला. आता इथं युजिंग टेम्पलेट करायचं का विदाउट टेम्पलेट करायचं विदाउट एम्प्टी विदाउट मॉडेल केला. यूज लेआउट पेज कॅन्सल केलं ऍड केलं. ओके आता इथं H1 एक लॉग इन हेडिंग केलं. तर इथं मला काय करायचंय बुस्टरॅप वापरायचंय ना. सो बुस्टरॅप वापरायचं असेल तर आपण काय करणार आपल्या बुस्टरॅप मध्ये एक कंटेंट आणि स्क्रिप्ट असे 2 फोल्डर आहेत. यामध्ये बुस्टरॅप तुमचा डिवाइड केलेला असेल. एक असेल यामध्ये बुस्टरॅप डॉट min डॉट CSS ही हेडर मध्ये ड्रॅग अँड ड्रॉप केलेली लिंक फाईल आणि तुमच्या बॉडीमध्ये लास्टला खाली गेलो आपण स्क्रिप्ट मध्ये इथं आलो बुस्टरॅप min डॉट सॉरी बुस्टरॅप बंडल डॉट min डॉट JS हा बंडल ऍड करून घेतला. ओके आता आपला बुस्टरॅप आपल्या प्रोजेक्टमध्ये ऍड झाला. त्याच्यानंतर हा ऑफलाईन आहे ऑनलाईन नाही आहे CDMA वाला नाही आहे. ओके सॉरी CDMA म्हणतो CDN वाला नाही आहे. नाव आता इथं @using आता आपण स्ट्रॉंगली बाइंडिंग करतोय मग काय करणार @model स्मॉल मध्ये आता इथं आपलं काय लायब्ररी MGT सिस्टीम डॉट मॉडेल्स डॉट DBL लॉगिन. आता HTML डॉट बिगिन इथं आलो. इथं आल्यानंतर @HTML डॉट पहिला काय आहे लेबल फॉर x डॉट क्लास क्रिएट मॉडेल स्पेलिंग चुकलं माझ्याकडनं DBL लॉगिन क्लास क्रिएट प्रॉपर्टीज क्लास क्रिएट एंट्री मॉडेल आहे DBL लॉगिन आहे की युजर नाही CS फाईल क्रिएट केली. एकच मिनिट एकदा ते ऍड केल्यानंतर ना रिबिल्ड करावं लागेल आपल्याला ना त्याशिवाय ते कधी कधी कनेक्ट नाही होत. CS पाहिजे नाही प्रॉपर्टी तो आपण हे ऍड केलं की बिल्ड केलं नसल्यामुळे ना तो बहुतेक इथं येत नसेल. आता युजर नेम त्यानंतर @HTML डॉट टेक्स्ट बॉक्स फॉर x डॉट युजर नेम HTML डॉट validation message for x डॉट username प्लस आता याच्यावर आपल्याला काय करायचं आहे इथं ॲट्रिब्यूट अप्लाय करायचे. सो न्यू इथं कोणता क्लास अप्लाय करा आपण फॉर्म डॅश कुठला असतो तो नाही कंट्रोल नाही डेंजर काहीतरी असतो
फॉर्म डॉट डेंजर आहे का काय बोलत असतो टेक्स्ट डेंजर आहे का हो, थोड्या वेळा अप्लाय करू आपण युजर नेम ओके आता इथं आता इथून आपले व्हॅलिडेशनचे थोडे नवीन पॉईंट सुरू झाले ओके आतापर्यंत काय केलं आपण त्याच क्लासवर व्हॅलिडेशनचं अॅनोटेशन दिले बरोबर आहे आता इथे तसं करायचं नाही इथे काय करायचं तुमच्या मॉडेल्समध्ये मॉडेल नावाचं जे फोल्डर आहे याच्यामध्ये एक राईट बटन क्लिक करून एक फोल्डर ऍड करून घ्यायचं न्यू फोल्डर यात काय करणार व्हॅलिडेशन क्लासेस नावाचं एक फोल्डर बनवून घेतलं ओके आता याच्यामध्ये मी काय केलं एक क्लास ऍड केला ऍड न्यू क्लास TVL लॉगिन मॉडेल ओके समजलं काय केलं मी मॉडेल्समध्ये एक व्हॅलिडेशन क्लासेस नावाचं फोल्डर क्रिएट केलं त्यात TBL लॉगिन मॉडेल नावाचे एक क्लास बनवला आणि काय केलं आपला हा जो TBL लॉगिन आहे क्लास ओपन केला जो मॉडेलमध्ये रेडीमेड मिळाला मला कुठला ऑटो जनरेटेड राईट यातले सगळे कंटेंट मी कॉपी करून घेतले पहिल्यापासून इथपर्यंत कॉपी ॲज इट इज गो टू TBL लॉगिन मॉड्यूल्स अँड पेस्ट समजलं काय केलं आपण आता असं का केलं ह्या क्लासवर मी व्हॅलिडेशनचे अॅनोटेशन्स अप्लाय करेन कुठल्या नवीन क्लासवर TBL लॉगिन मॉडेलवर का बरं याच्यावर जे काय मी अॅनोटेशन टाकेन स्क्वेअर ब्रॅकेटमधले हे परमनंट स्टोअर असणार आहे मी जर इथं टाकलं समजा हा रेडीमेड आहे ना ऑटो जनरेटेड याच्यावर जर व्हॅलिडेशनचे अॅनोटेशन दिले आणि मी एंटिटी फ्रेमवर्क अपडेट केला ऑटोमॅटिक हे डिलीट होतील म्हणजे व्हॅलिडेशन राहणार नाही तसं होऊ नये म्हणून काय केलं आपण एक सेपरेट फोल्डर बनवलं आणि त्याच्यामध्ये आपला हा क्लास घेऊन ठेवला आणि त्याला नाव थोडं वेगळं दिलं सेम TBL लॉगिनच ठेवलं फक्त समोर मॉडेल कीवर्ड टाकला याच्यानं मला कळतं की या क्लासचा ऑब्जेक्ट म्हणजे माझ्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे आणि हा क्लासचा ऑब्जेक्ट म्हणजे सिस्टीमच्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे डेटाबेसवाल्या ओके असं का हा जो क्लास आहे हा डेटाबेस बरोबर इंटरॅक्शन करणार आहे एंटिटी फ्रेमवर्क याचा वापरून माझा क्लास एंटिटी फ्रेमवर्कला समजत नाही मग माझ्यावर ऑप्शन काय आहे माझ्या क्लासमधून या क्लासच्या ऑब्जेक्ट म्हणजे कंटेंट कॉपी करून घेणार आणि हा जो सिस्टीमचा क्लास आहे तो क्लास TDMXला प्रोव्हाइड करतो समजलं मग इथं आपण आलो आपल्या क्लासवर आता हा कोण आहे प्रायमरी की आहे त्यामुळे ह्याच्यावर कुठलं व्हॅलिडेशन टाकायचं आहे का नाही नेम हे काय आहे रिक्वायर्ड पासवर्ड रिक्वायर्ड आहे राईट देन इज अप्रूव्ड आपण देणार आहे का नाही देणार हा बॅकएंडला ऑटोमॅटिक जाईल ओके कारण लॉग इन करताना मी अप्रूव्ड आहे का नाही सांगणार नाही बॅकएंडला तो बघेल येस हा खरंच अप्रूव्ड आहे का असेल तर ठीक नसेल तर नाही इथपर्यंत काय आलं सेव्ह चेंजेस अँड गो टू युअर login.cs HTML पेज आता इथं मी हा लॉगिन टेबल वापरलाय मी हा नाही वापरणार कोणता वापरणार मी इथं models.validation classes.tbl login model समजलं आता आपण जो हा लॉगिनचा हे बनवलाय कुठं कंट्रोलर मध्ये हा कोणता ऍक्सेप्ट करेल TBL लॉगिन मॉडेलचा ऑब्जेक्ट ऍक्सेप्ट करेल एंटिटी फ्रेमवर्कला ऍक्सेप्ट नाही करणार मग तिथून मी एक एक कॉपी करून घेईन एंटिटी फ्रेमवर्कच्या TBL लॉगिनच्या ऑब्जेक्ट मध्ये आणि मग तो तिकडे पास करेल समजलं सो त्यावेळेस आपण याचा व्ह्यू क्रिएट केला त्या व्ह्यू मध्ये आपला मॉडेल वापरला आणि आपल्या मॉडेलचे प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी सेम असल्यामुळे मला एरर येणार नाही इथं नाव बदलले असते तर एरर आला असता नाव युजर नेम झाला आणखी काय लागतो आपल्याला पासवर्ड सो पासवर्ड साठी काय केलं इथं पासवर्ड
पासवर्ड. ओके, आणि मग काय केलं, इनपुट टाईप इक्वल टू सबमिट, व्हॅल्यू इक्वल टू लॉग इन. ओके, इथून तो जाईल तिकडं, कुठं जाईल, या लॉग इनच्या कंट्रोलरकडे. इथे आला, हा कुठला आहे, बाय डिफॉल्ट HTTP गेट वाला आहे तो. पण मला गेट नकोय, मला काय पाहिजे, आता पोस्ट पाहिजे, डेटा कलेक्ट करायला, बरोबर. सो इथे आपण काय केलं, ह्या गेटला मॉडिफाय केलं, पोस्ट म्हणलं, आणि लॉग इन काय करतोय, कुठल्या टाईपचा, कुठल्या क्लास ऑब्जेक्ट ऍक्सेस करतोय, TBL लॉग इन व्हॅलिडेशन, जो व्हॅलिडेशन वाला मॉडेल वाला त्याचा ELG. आणि आलेला डेटा मी कसं व्हेरीफाय करणार डेटाबेस बरोबर, व्हॅर लॉग इक्वल टू DBO.TBL लॉगिन डॉट where in bracket x arrow x dot username is equal to काय, LG dot user and समजलं ना, x dot password is equal to काय असणार आहे, LG dot password प्लस and आणखी काय, x dot is approved is equal to काय असेल, तरच ऍक्सेप्ट. पण याच्या आधी मला काय करावं लागेल सांगा बरं इथं, इफ काय, करेक्ट मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड असेल तर हे काम कर. एंड आणि होम कुठं आहे, ओके, हे समजलं. अदरवाइज रिटर्न बॅक टू सेम व्यू. आता इथं खाली आलो, इफ LOG is not equal to null, लॉग इन सक्सेसफुल असेल तर मी त्याच्या होम पेजला किंवा इंडेक्स पेजला पाठवणार. हॅलो, आता आलो, 2 मिनिटात आलो. हो हो आलो, 1 मिनिट बसला. हे समजलं ना, इनबिल्ड झाला कुठल्या क्लासमध्ये डेटाबेस सपोर्ट आहे, डेटाबेस सपोर्ट कुठल्या कोण सांगत त्यांच्या कुठे कनेक्टिव्हिटी शिकली रे, कनेक्टिव्हिटी कुठल्या इंग्लिश नाही सर, आपण रेडिओचा खोलल्या त्यांनी सेपरेट क्लासमध्ये डेटाबेस सपोर्ट कसं केलं, हे जे क्लास आहेत ना तेच आणि ना डेटाबेसचे क्लास कनेक्ट होणार डेटाबेस आणि आणि डायरेक्ट क्लास केले की सगळं कनेक्ट होते ना, ट्रान्सफर वगैरे सगळं होतं. नाही तसं नाही, जो आपण मॅन्युअली केलेला ना हा. तो आणि आपलं दुसरं सांगतो म्हणले बरं, लागेल आपला फोटो कसा सध्या अवघड परिस्थिती कॉलेजची कंपनीची कंपनी येते. तू मीटिंगला नव्हता होता ना, हो झालं.
अरे रेफरन्स काय ना रेफरन्स रेफरन्स द्यायचा. काही काम काम आहे का असतं. बिलिंगचं नाही घेतलं सोबत. हम्म? बिलिंगचं नाही घेतलं. कितीची कंपनी काय असतो नाही. याला बघू देऊ. यायला पाहिजे. कोणाला कोणाला लागलं बघू देऊ. पहिलं काय पाणी बिणी आता तर नसतं actually. कुठं? आणि कसं? काय म्हणते इंटरव्ह्यू आम्ही सरांसाठी हे आणलंय.